हिम्मत एवढी मोठी ठेवा की तिच्यासमोर नशिबाला पण झुकावं लागेल. मित्रांनो, आपली आजची कथा एका छोट्याशा चिमणीची आहे, त्या धाडसाची आहे. ही कथा खूप जुनी आहे. एक दिवस एका चिमणीचा धान्याचा दाना एका झाडाच्या फटीत अडकतो. चिमणी त्या झाडाला खूप विनंती करते की तो धान्याचा दाना त्या झाडाने तिला माघारी द्यावा. पण ते झाड त्या छोट्याशा चिमणीचं थोडीच ऐकणार होतं. थकून हारून चिमणी लाकूड तोड्याकडे जाते आणि त्याला विनंती करते की त्याने ते झाड तोडावे. पण लाकूड तोड्या काय एका धान्याच्या दाण्यासाठी झाड थोडीच कापणार होता. मग चिमणी राजाकडे जाते आणि राजाला सांगते की तू लाकूड तोड्याला शिक्षा दे, कारण लाकूड तोड्या झाड कापत नाही आणि झाड माझा धान्याचा दाना मला माघारी देत नाही. राजाने त्या लहानग्या चिमणीवर ओरडून तिला पळवून लावले. पण तरीही चिमणीने हार नाही मानली. ती हत्तीकडे जाते आणि हत्तीला सांगते की जेव्हा राजा तुझ्या पाठीवर बसेल तेव्हा तू राजाला खाली पाड, कारण राजा लाकूड तोड्याला शिक्षा देत नाही, लाकूड तोड्या झाड कापत नाही आणि झाड तिचा धान्याचा दाना तिला माघारी देत नाही. पण हत्तीने पण चिमणीला पळवून लावले. बिचारी चिमणी. त्यानंतर ती मुंगीकडे जाते आणि मुंगीला म्हणते तू हत्तीच्या सोंडेत घुस, कारण हत्ती राजाला त्याच्या पाठीवरून पाडत नाही, राजा लाकूड तोड्याला शिक्षा देत नाही, लाकूड तोड्या झाड कापत नाही आणि झाड माझा धान्याचा दाना मला माघारी देत नाही. त्यावर मुंगी तिला म्हणते चल पळ इथून, मी नाही हत्तीच्या सोंडेत घुसणार. आतापर्यंत जी चिमणी सर्वांना शांतपणे विनंती करत होती ती आता रौद्ररूप धारण करते. ती मुंगीला म्हणते मी झाडाला, लाकूड तोड्याला, राजाला आणि हत्तीला काहीच करू शकत नसेल, पण तुला तर मी माझ्या चोचीने नक्कीच खाऊ शकते. मुंगी घाबरली. ती पळतच हत्तीकडे गेली. हत्तीला म्हणाली मी जर तुझ्या सोंडेत घुसली नाही तर चिमणी मला खाऊन टाकेल. मग हत्ती धावतच राजाकडे जातो. राजाही लगेच लाकूड तोड्याला बोलवून घेतो आणि लाकूड तोड्याला सांगतो झाड कापून टाक, नाहीतर मी तुला शिक्षा देईन. लाकूड तोड्या पण लगेचच जंगलात जातो. तो झाडाजवळ जातो तेवढ्याच झाड म्हणते थांब, मला नको तोडू, मी चिमणीला धान्याचा दाना माघारी देते. शेवटी चिमणीचा विजय होतो. तिला तिचा धान्याचा दाना परत मिळतो. अशा प्रकारे चिमणी कितीही छोटी असली तरीही न हार मानता ती तिचा धान्याचा दाना परत मिळवतेच. मित्रांनो, आपल्यालाही आपल्यातील ताकद ओळखता आली पाहिजे. भलेही तुम्ही त्या चिमणीसारखे छोटेसे असाल, पण तुमच्यातील ताकदीची कडी कुठे न कुठे तुमच्यापासूनच जात असते. आपणही आपल्या जीवनात येणाऱ्या अडचणींचा हिमतीने सामना केला पाहिजे. काहीही झालं तरीही हार न मानता त्या अडचणींना सामोरं गेलं पाहिजे. थोडासा संयम ठेवून, शांत राहून आणि विचार करून जर वागलो तर या अडचणींतून नक्की बाहेर पडू. आणि जर एखाद्या कामाच्या मागे जर आपण अशा प्रकारे लागलो तर ते काम नक्कीच पूर्ण होईल. संकट खूप आहेत, संकट येतच असतात, कारण संकट आपल्यातील शक्ती आणि जिद्द पाहण्यासाठीच येत असतात.